सत्याचा नव्हे तर सत्ता हरवलेल्यांचा मोर्चा अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे। फॅशन स्ट्रीटवरून हा मोर्चा निघतोय, हा फॅशन फ्लॉप शो आहे अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे। एवढे मतदार कुठून आले? ही आपली लोकसंख्या वाढ जरी असली तरी एवढी याद्या वाढल्या कशा, हा प्रश्न सामान्य जनतेला आहे। त्यावेळेलाच आम्ही आवाज उठवणार होतो, पण आता आमच्यासोबत राजसाहेबही आलेले आहेत, मनसे आहे, महाविकास आघाडीचे सगळे म्हणजे घटक पक्षही असतील तेही आहेत, आणि आम्ही सगळ्यांना म्हणजे युती सरकारमधीलही नेत्यांना सांगितले आहे, तुमच्याही काही अडचणी असतील आणि तुमचाही रोष असेल की बाबा मतदार याद्या ह्यामध्ये घोळ झालेला आहे आणि जे प्रामाणिकपणे मतदान करतात त्यांच्या मताचा तुम्ही अनादर केलेला आहे। कारण बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे, लोकशाही आपली जी आहे, त्या लोकशाहीला तुम्ही लोकशाही त्या संविधानाचा तुम्ही काहीच आदर न ठेवता फक्त सामान्य जनतेला तुम्ही इलेक्शनसाठी बोलवता, बिचारे जीव तोडून त्याचं वोटिंग करतात की बाबा आमचा। आता माझ्याच विधानसभेमध्ये प्रत्येक जणांना विचारलं तर हेच उत्तर होतं की वहिनी आम्ही तुम्हालाच मशाललाच वोटिंग केलेलं आहे। पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा प्रत्येक यादीमध्ये डिफरन्स 200 आणि 250चा डिफरन्स, म्हणजे आम्ही एवढ्या अंधेरी विधानसभेमध्ये एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा एवढं लीडिंग, म्हणजे जिंकणारे जो होता कॅन्डिडेट त्याला एवढा लीड झालेला आहे की ही माणसं आली कुठून। कारण आमचे सगळे कार्यकर्ते आहेत ते जीव तोडून त्यांनी काम केलेले आहेत, त्यांच्या याद्या तपासलेल्या आहेत। त्या येऊन मला नंतर म्हणत होते वहिनी ह्या याद्यां म्हणजे ही नावं आली कुठून आणि एवढं वोटिंग झालं कुठून। तर हे सगळं आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना सांगितलेलं आहे आणि त्याचा आवाज आज मनसे पण आमच्या सोबत आहे। तर ही निवडणूक आयोगातले अधिकारी का शांत बसतात? एवढा मोठा घोटाळा तुम्ही लोकांनी दाखवलेला आहे, बोगस याद्या प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे, निवडणूक अधिकारी का शांत बसतात? मी तुम्हाला म्हणतो गेले आम्ही 1 महिना आहे ना अंधेरी विधान तुम्ही सर्व बघा, हे लोकांची भावना आहे। हिंदी में बताइए कि जिस तरीके से आज विपक्ष मोर्चा निकाल रहा है उसको कैसे देखते हैं, और बीजेपी ने उसके खिलाफ भी प्रदर्शन किया है। हमने प्रदर्शन नहीं किया, पूरे डिफेक्टिव यादी को लेके, डिफेक्टिव सूची को लेके अगर लोकशाही एक लोकतंत्र की प्रक्रिया को आगे बढ़ाएंगे तो ये लोकतंत्र नहीं है। तो इसीलिए और इसको हर प्लेटफॉर्म पे दिखाया गया है, और हम उम्मीद करते हैं कि इलेक्शन कमीशन इस चीज़ को ये करके पूरे वोटर सूची की जांच करेगी। शॉर्ट टर्म रिवीजन जो हमने मांगा है वो रिवीजन होगा वोटर लिस्ट का। वोटर लिस्ट ठीक बनाइए और इलेक्शन लीजिए। लोकतंत्र की परमिशन नहीं दी गई है, हिंदी में हो जाने देना। मुंबई पुलिस की तरफ से परमिशन नहीं दी गई है। मुंबई पुलिस की तरफ से परमिशन नहीं दी गई है, क्या कहना चाहते हैं? ये कोई अलग बात आप मत रखिए, पुलिस यहाँ पे खड़ी आप देख रहे हैं, परमिशन वगैरह सब है, और लोकतंत्र में जो अधिकार है उसी तरह से हम कर रहे हैं। लोकतंत्र को कहीं भी उसकी वायोलेशन, कोई भी प्रिंसिपल का वायोलेशन नहीं। बीजेपी की तरफ से भी मुक्त मोर्चा किया जा रहा है, इसके विरोध में क्या कहेंगे? वो क्या कर सकते हैं? और कांग्रेस ने सबसे पहले ये मुद्दा छेड़ा, जब वो दिल्ली में छेड़ रहे थे तब राहुल गांधी बात करते, जब ये महाराष्ट्र में हो रहा है तभी हमें कोई भी कांग्रेस नेता इसमें कांग्रेस के नेता जरूर है, मुंबई कांग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड़ नहीं दिखाई दे रही है, कांग्रेस के नेता आ रहे हैं। आप इतनी जल्दबाजी क्यों कर रहे हैं? अभी मोर्चा शुरू भी नहीं हुआ, अभी तो लोग जुड़ रहे हैं। आपको इतनी जल्दबाजी करने की जरूरत नहीं है। जब राहुल गांधी जी के नेतृत्व में वहाँ दिल्ली में जब ये मोर्चा खड़ा था, उस वक्त सभी जो भी विपक्ष के दल हैं हम लोग सब उसमें शरीक थे, और यहाँ पे भी सब कांग्रेस के नेतागण वगैरह आपको दिखेंगे, उनका भाषण भी होगा। आप जरूर आपके कॅमेराज में ले लीजिए और दिखाइए। सर, राज ठाकरेंमुळे काँग्रेसने पाठविरोधी अशी तुमच्या माध्यमातून कुठून तरी एक हे सोडलेलं दिसतंय, किंवा ज्यांचं नाव आता तुम्ही घेतलं तिथून आलेलं दिसतंय, त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ना कुठे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।